नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, कम्प्युटर, फर्निचर, ई-बाईक, भांडी सेंटर, सलगरे, लग्न समारंभासाठी लागणारी भांडी, संसार सेट, फर्निचर, मेकअप, सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या, नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई-बाईकचे अधिकृत भव्य शोरूम, इलिगो कंपनीची ई-बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे, 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजसहित 1 वर्षाची वॉरंटी, 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज, टीव्ही, सोफा, कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप, कम्प्युटर, ई-बाईक, भांडी सेंटर, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून 8.5 लाखास फसविले। लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याबरोबरच पीडितेकडून 8.5 लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी एकाला अटक केली। श्रीकांत सुरेश शेंगणे, पत्रकार, नगर, सांगली याला गुरुवारी रात्री अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका भागात राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेने संशयित श्रीकांत शेंगणे याच्या विरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे। शहरातील कबाडे हॉस्पिटल नजीक असलेल्या एका मोबाईल कंपनीच्या केअर सेंटरमध्ये सप्टेंबर 2014 पासून संशयिताने पीडितेशी जवळीक साधली। लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। आपण लग्नच करायचे असल्याचे सांगून पीडितेकडून 10 लाख रुपये घेतले। त्यापैकी 1,50,000 रुपये परत केले। उर्वरित पैसेही दिले नाहीत आणि लग्न करण्यासही त्यांनी नकार दिला। त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आल्याने तिने शहर पोलिसात धाव घेऊन संशयिताविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली। तिच्या फिर्यादीची दखल घेऊन शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास संशयित श्रीकांत शेंगणे याला अटक केली आहे।